Hi students, I am Asif sir and you are 8th class students, and today we are going to learn our subject English lesson topic number 1, the best Christmas present in the world. In this lesson here, in this video, you will study here पेज नंबर 9 and 10. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 8वी इयत्तेच्या इंग्लिशच्या पुस्तकातलं पहिलं लेसन आहे द बेस्ट ख्रिसमस प्रेझेंट इन द वर्ल्ड. म्हणजे जगातलं ख्रिसमससाठी दिलेलं, ख्रिसमसच्या वेळेस आपण प्रेझेंट देतो ना, गिफ्ट देतो ना, जसं आपण आपल्या वेगवेगळ्या सणांसाठी आपण गिफ्ट देतो आपल्या फ्रेंड्सला किंवा आपल्या नातेवाईकांना, किंवा आपण ज्याच्याशी आपण जुळलेलो आहोत त्याच्याशी त्याला आपण गिफ्ट देतो, प्रेझेंट देतो. म्हणजे या ठिकाणी ख्रिसमस हा सण आहे. मग त्या ख्रिसमस सणाच्या वेळेस गिफ्ट दिलेलं आहे, प्रेझेंट दिलेलं आहे. प्रेझेंट म्हणजे भेटवस्तू देणे. काय? भेटवस्तू. द बेस्ट ख्रिसमस प्रेझेंट. आणि ते कसं आहे, अगदी बेस्ट आहे. म्हणजे आपण कोणतंही गिफ्ट देतो तर एक चांगल्या प्रकारे दुकानदाराला काय म्हणतो की आम्हाला अगदी बेस्ट प्रेझेंट द्यायचं आहे, गिफ्ट द्यायचं आहे. मग लग्नात पण आपण कोणाला तरी गिफ्ट देतो, प्रेझेंट भेटवस्तू देतो, किंवा बड्डेच्या वेळेस देतो, किंवा कोणत्या तरी सणाच्या दिवशी देतो. तर अशा प्रकारे या ठिकाणीही एक ख्रिसमस प्रेझेंट आहे. म्हणजे त्या बड्डे, जसं आपण भेटवस्तू देतो, गिफ्ट देतो, तसं या ठिकाणी ख्रिसमस सणाच्या निमित्तानं दिलेलं एक प्रेझेंट आहे. आणि ते जगातलं अगदी बेस्ट आहे. म्हणजे जगात अशा प्रकारचं प्रेझेंट कोणी दिलेलं नसेल, अशा प्रकारचं गिफ्ट कोणी दिलेलं नसेल, भेटवस्तू कोणी दिलेली नसेल. तर ती कशा प्रकारची आहे, काय आहे नेमकं बेस्ट प्रेझेंट, ह्या लेसनमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 9 and 10 लेसनचं आपण अभ्यासणार आहोत. बघूया बरं काय आहे द बेस्ट प्रेझेंट, ख्रिसमस प्रेझेंट काय आहे. द बेस्ट Christmas present in the world. Before you read, there are some dates or periods of time in the history of the world that are so significant that everyone knows and remembers them. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर अशा घटना घडून गेलेल्या आहेत या जगात, आणि त्या घटना आपल्या इतिहासात लिहिलेल्या आहेत. मग त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्यांना आठवतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला. आणि ते स्वातंत्र्य दिन का आपण साजरा करतो, 15 ऑगस्टला का आपण 15 ऑगस्ट दिवशी सगळ्या गोष्टी आपण साजरा करतो? कारण की त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आपल्या देशात अनेक असे फ्रीडम फायटर्स यांनी आपल्याला इंग्रजांच्या आपण इंग्रजाच्या गुलामगिरीत होतो, पारतंत्र्यात होतो, त्यांच्यापासून आपल्याला मुक्त केलं आणि आपल्याला स्वतंत्र केलं. म्हणून आपण 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि आपण अशा प्रकारच्या भरपूर घटना आहेत ज्या इतिहासात घडून गेलेल्या आहेत, आणि त्यांचे दिवस आपण मनवत असतो, पुण्यतिथी म्हणत असतो, आणि आपण लक्षात ठेवतो, कारण की हे आपल्याला महत्त्वाचे आहेत वाटतात, म्हणून आपण ते करतो. The story you will read mentions one such date and event, a war between the British and the Germans in 1914. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्टोरीमध्ये काय आहे, तुम्ही जे आता स्टोरी अभ्यासाला चाललात त्या स्टोरीमध्ये काय म्हटलेलं आहे की 1914मध्ये ब्रिटिश आणि जर्मन या दोन प्रांतीय लोकांमध्ये, देशातील लोकांमध्ये युद्ध झालं होतं. कोणाकोणामध्ये युद्ध झालं होतं? ब्रिटिश अँड जर्मन्स. केव्हा झालं होतं? 1914 साली. मग ही स्टोरी त्यांच्या संदर्भात आहे नेमकी, की यांच्या दोघांमध्ये, या देशांमध्ये भांडण झाले होते, युद्ध झालं होतं 1914मध्ये. मग त्यात काय नेमकं घडलं? कॅन यू गेस विच वॉर इट वॉज? मग तो युद्ध, त्या युद्धाला काय नाव दिलं होतं तुम्ही गेस करू शकता का? बघूया पुढे विद्यार्थी मित्रांनो. डू यू नो विच इव्हेंट्स द डेट्स बिलो रेफर टू? तुम्हाला माहिती का खालच्या ज्या तारखा दिलेल्या आहेत या ठिकाणी, तर त्या तारखाच्या दिवशी, त्या वर्षी काय काय घडलं आहे इतिहासात, तुम्हाला माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? बघा, ए मध्ये काय दिलेलं आहे?
4 जुलै 1776. 4 जुलै 1776ला काय घडलं आहे तुम्हाला माहिती आहे का? बीमध्ये म्हटलं बघा 17 डिसेंबर 1903, 17 डिसेंबर 1903. या दिवशी काय घडलं आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? 6 ऑगस्ट 1945, 6 ऑगस्ट 1945ला काय घडलेले आहे? 30 जानेवारी 1948, 30 जानेवारी 1948ला काय घडलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 12 एप्रिल 1961, 12 एप्रिल 1961ला काय घडलेलं आहे? 20 जुलै 1969, 20 जुलै 1969ला काय घडलेलं आहे? द आन्सर्स आर ऑन पेज नंबर 23. मग ह्या सगळ्या ज्या तारखा आहेत, वर्ष आहे, ह्या दिवशी काहीतरी घडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं, तसं हे इतर देशांच्या घटना घडलेल्या दिवसांच्या तारखा आहेत. मग आपल्याला त्या अजून माहिती करून घ्यायच्या जर असतील, तुम्हाला जर माहिती नसतील, माहिती जर करून घ्यायचं असेल तर त्यांचं आन्सर कुठं दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो? द आन्सर्स आर ऑन पेज 23. मग तुमच्या पुस्तकाच्या 23 नंबर जे पेज आहे त्या पेजवरती ह्या तारखा, त्याचं घडलेलं वैशिष्ट्य, त्या दिवशी काय घडलेलं आहे नेमकं त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ते आपण बघणार आहोत नंतर. आता सुरुवातीला आपण पहिले लेसन बघूया की ब्रिटिश आणि जर्मन या देशांमध्ये 1914मध्ये जे वार झालं, युद्ध झालं. वॉर म्हणजे काय? युद्ध. ते युद्ध झालं, नेमकं काय होतं त्याच्यात, या स्टोरीत त्याच्याबद्दल काही दिलेलं आहे का हे बघूया आपण या स्टोरीच्या पार्ट 1मध्ये. बघा आता या ठिकाणी आय स्पॉटेड इट इन अ जंक शॉप इन ब्रिडपोर्ट, अ रोल टॉप डेस्क. मग विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटेड इट मीन्स काय? स्पॉटेड इट मीन्स सॉ इट, फाउंड इट. म्हणजे आय म्हणजे कोण? मी, म्हणजे लेखक, जो ही गोष्ट, हा लेसन ज्याने लिहिलेला आहे, धडा ज्याने लिहिलेला आहे, म्हणजे त्या लेखकाला काय आढळलं, त्याने काय पाहिलं? एका जंक शॉपमध्ये, कुठं? ब्रिडपोर्टवरती. ब्रिडपोर्ट या शहरात एक जंक शॉप होतं. त्या जंक शॉपमध्ये त्याला रोल टॉप डेस्क म्हणजे एक वरच्या दिशेने असं गोलाकार असलेलं टेबल, रोल टॉप डेस्क म्हणजे अशा प्रकारचा वरच्या दिशेने असं थोडंसं गोलाकार असलेला असा टेबल त्याने पाहिलं. कोणी पाहिलं? लेखकाने. कुठं? जंक शॉपमध्ये. कोणत्या शहरात? ब्रिडपोर्टमध्ये. गॉट इट? मग पुढे काय होतं बघा. द मॅन सेड इट वॉज अर्ली 19th century अँड ओक. मग काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, लेखक काय म्हणतो या ठिकाणी? ते पाहिल्यावरती की 1900 शतकातील, काय 1900, आता आपण कोणत्या शतकात राहतोय? 21व्या ना. तर 19व्या शतकात ओक नावाचं जे लाकूड असतं, झाड असतं विद्यार्थी मित्रांनो, याचं तो टेबल बनलेला होता. आय हॅड वॉन्टेड वन बट दे वेर फार टू एक्सपेन्सिव्ह. आता तो टेबल जो लेखकाने पाहिला, तो लेखकाला पाहिजे होता, परंतु तो खूप महाग होता. बघा, आपण एखाद्या दुकानात जातो, एखादी वस्तू आपल्याला आवडते, परंतु ती वस्तूची किंमत जास्त असल्या कारणाने आपण ती वस्तू विकत घेत नाही. आपल्याला ती पाहिजे असते, पण आपण काय सांगतो की अरे खूप महाग आहे. तसंच या ठिकाणी लेखकालाही ती वस्तू पाहिजे, म्हणजे त्याने जी पाहिली, परंतु ती खूप महाग होती. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? महाग. ओके. धिस वन वॉज इन अ बॅड कंडिशन. द रोल टॉप इन several pieces, one leg clumsily mended, scorch marks all down one side. Scorch marks means what students? Burn marks. म्हणजे काय? तो टेबल अशा प्रकारचा होता, अगदी वाईट कंडिशनमध्ये. त्याची कंडिशन खूप वाईट होती, खूप खराब होता तो टेबल, जो टेबल लेखकाने पाहिला. आणि द रोल टॉप इन सेव्हरल पीसेस, वन लेग क्लमझिली मेंडेड, म्हणजे त्या टेबलचा एक जो पाय होता तो कसा होता? क्लमझिली मेंडेड म्हणजे
अशाच प्रकारे तुटका मुटका जसं असतो, जसं आपण तुटलेला पाय असतो आणि आपण त्याला काहीतरी चिपको फेविक्विक किंवा फेविकॉलने चिपकवतो एखाद्याला टेबलच्या पायाला किंवा काही एखादी वस्तूला, तशा प्रकारच्या टेबलच्या एका पाय तुटलेला होता आणि त्याला दुरुस्त केलेलं होतं. आणि स्कॉर्च मार्क्स पण होते. स्कॉर्च मार्क्स म्हणजे जळालेले, त्या ठिकाणी जळालेला खुणा जे असतात. म्हणजे काय, जसं आपण बघतो ना, एखादी वस्तू जळाली तर किंवा खराब झाली तर त्याला कसे स्क्रॅचेस पडून जातात, तर तशा प्रकारे त्याला जळालेल्याच्या खुणा होता. तो टेबल म्हणजे कुठंतरी जळायला असेल, थोडाफार कुठंतरी आगीत वगैरे सापडला असेल, कोणत्या घरात आग वगैरे लागली असेल आणि त्या ठिकाणी तो टेबल थोडाफार जळाला असेल, म्हणून तिथून ती टेबल तिथून उचलून जंक शॉपमध्ये तो विकायला ठेवलेला होता आणि तो लेखकाने सर्व पाहिला आणि त्याला तो पाहिजे होता. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, इट वॉज गोईंग फॉर व्हेरी लिटिल मनी, आय थॉट आय कुड रिस्टोर इट. वॉज गोईंग फॉर म्हणजे काय, वॉज सेलिंग फॉर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जर तो विकायला म्हटला तो टेबल, तर तो खूप स्वस्त असा जाणार होता, विकला जायला पाहिजे होता. कारण की एवढा महाग त्या ठिकाणी कोणी त्याला घेणार नाही, कारण की तो थोडाफार तुटलेला, थोडा स्कॉर्च मार्क्स असलेला तो टेबल होता. आय थॉट आय कुड रिस्टोर इट. आणि लेखकाला काय वाटलं, रिस्टोर म्हणजे रिपेअर. मग लेखकाला काय वाटलं की जर कमी पैशात जर तो टेबल मिळाला मला, तर मग मी तो टेबल दुरुस्त करेन. रिस्टोर म्हणजे काय, रिपेअर करणे. इट वुड बी अ रिस्क, अ चॅलेंज, बट आय हॅड टू हॅव इट. मग लेखक काय म्हटला की मी एवढ्या सगळ्या गोष्टी जरी करेल तरी ती माझ्यासाठी एक काय असेल, रिस्क असेल, एक चॅलेंज असेल तो माझ्यासाठी, आणि मला तो टेबल पाहिजेच होता मात्र, असं लेखक म्हणाला. आय पेड द मॅन अँड ब्रॉट इट बॅक टू माय वर्क रूम ॲट द बॅक ऑफ द गॅरेज. मग लेखकाला जर तो टेबल पाहिजेच होता, मग लेखकाने काय केलं, त्या टेबलला विकत घेतलं. त्याने पैसे दिले त्या मालकाला, दुकानाच्या मालकाला, आणि लेखकाने तो टेबल कुठं आणला, वर्करूममध्ये आणला, की जो लेखकाच्या घराच्या त्या ठिकाणी गॅरेज होती, ते गॅरेजच्या मागे लेखकाचा वर्करूम होता, म्हणजे ज्या ठिकाणी लेखक काहीतरी वस्तूंचे दुरुस्ती काम करायचं. आय बिगॅन वर्क ऑन इट ऑन क्रिसमस इव्ह. मग लेखक काय म्हणाला की मी ख्रिसमसच्या संध्याकाळी त्या टेबलची दुरुस्ती करायला सुरुवात केली. बघा विद्यार्थी मित्रांनो काय होतं पुढे, आय रिमूव्ड द रोल टॉप कम्प्लिटली अँड पुल्ड आउट द ड्रॉवर्स. मग लेखकाने काय केलं, त्या रोल टॉप डेस्कला त्याने त्याच्यात जेवढे पण ड्रॉवर्स होत्या त्या सगळ्या उघडल्या. द व्हिनीर हॅड लिफ्टेड ऑलमोस्ट एव्हरीवेअर इट. व्हिनीर मीन्स वॉट स्टुडंट्स, अ थिन लेअर ऑफ प्लॅस्टिक और डेकोरेटिव्ह वूड ऑन फर्निचर ऑफ चीप वूड. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू, जुनी वस्तू नवीन दिसायला पाहिजे म्हणून आपण वरून काहीतरी चिपकवतो, प्लॅस्टिक असेल काहीतरी आपण डेकोरेशन करतो विद्यार्थी मित्रांनो, की ती नवीन वाटायला पाहिजे, म्हणून या टेबललाही तशा प्रकारचं लावलेलं होतं. द व्हिनीर हॅड लिफ्टेड ऑलमोस्ट एव्हरीवेअर इट लुक लाईक वॉटर डॅमेज टू मी. पण व्हेनीर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या वस्तूला प्लॅस्टिकची पिशवी अशी चिपकवलेली असते तर त्यावेळेस ती कशा प्रकारे दिसते, लाईक वॉटर डॅमेज. कशी दिसते, जसं पाण्याने खराब झालेली दिसते ती, अशा प्रकारची आपल्याला दिसते. बोथ फायर अँड वॉटर हॅड क्लिअरली टेकन देअर टोल ऑन धिस डेस्क. टेकन देअर टोल ऑन मीन्स काय, डॅमेज. मग काय विद्यार्थी मित्रांनो, या टेबलवरती, या डेस्कवरती, ह्या डेस्क पूर्ण कशाने खराब झाला होता, डॅमेज झाला होता. फायर अँड वॉटर म्हणजे पाणी आणि आग, या दोघी याच्यानी टेबल खराब झालेला होता. मी त्या टेबलला उघडून पाहिलं तेव्हा. द लास्ट ड्रॉवर वॉज स्टक फास्ट. आणि सगळ्यात शेवटचं ते ड्रॉवर होतं विद्यार्थी मित्रांनो, ते कसं झालेलं होतं, स्टक फास्ट. स्टक फास्ट मीन्स शट टाईट, म्हणजे अगदी टाईट असं घट्ट तो ड्रॉवर
बसलेला होता, म्हणजे तो उघडतच नव्हता. जसं एखादा दरवाजा असेल, काहीतरी उघडत नाही, आपल्याने डबा पॅक होऊन जातो पाणीच्या याच्याने कशाने तरी, तशा प्रकारे तो टेबलचा ड्रॉवर हा घट्ट असा बसला होता, तो उघडतच नव्हता. आय ट्राईड ऑल आय कुड टू ईज इट आउट जेंटली. इन द एंड आय यूज्ड ब्रूट फोर्स. मग लेखकाने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ते ड्रॉवर उघडण्यासाठी खूप 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 ताकद लावली आणि उघडायचा प्रयत्न केला. अगदी आपण जसं अगदी ताकद लावतो राक्षसासारखी एखाद्या वस्तूला उघडण्यासाठी, तसंही प्रयत्न लेखकाने केले. मग बघा पुढे काय होतं. आय स्ट्रक इट शार्पली विथ द साईड ऑफ माय फिस्ट अँड द ड्रॉवर फ्ल्यू ओपन टू रिव्हील अ शॅलो स्पेस अंडरनीथ अ सिक्रेट ड्रॉवर. मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, जोरात मी ते उघडल्यानंतर ते ड्रॉवर उघडली आणि त्या ड्रॉवरमध्ये अशी एक सपाट असं जागा होती आणि पुन्हा त्या ठिकाणी अगदी एक छोटासा एक ड्रॉवर होता. म्हणजे एक मोठा ड्रॉवरमध्ये छोटासा ड्रॉवर त्या टेबलच्या त्या ठिकाणी होता. देर वॉज समथिंग इन देअर. आणि त्या छोट्याशा ड्रॉवरमध्ये काहीतरी होतं. आय रीच्ड इन अँड टूक आउट अ स्मॉल ब्लॅक टीन बॉक्स. मग काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मी तो छोटासा ड्रॉवर पण उघडला आणि त्या ठिकाणी एक छोटासा असा टीन बॉक्स होता, म्हणजे एक बॉक्स ठेवलेला होता स्मॉल ब्लॅक कलरचा. कशा कलरचा? ब्लॅक कलरचा. सेलो टेप्ड टू द टॉप ऑफ इट वॉज अ पीस ऑफ लाईन नोट पेपर अँड रिटन ऑन इट इन अ शॅकी हँडरायटिंग. आणि त्या ठिकाणी सेलो टेप म्हणजे तुम्हाला माहिती नाही विद्यार्थी मित्रांनो, चिकटपट्टी असते बघा, त्याला सेलो टेप म्हणतात. तर त्या छोट्याशा ब्लॅक कलरच्या बॉक्सला सेलो टेपने चिपकवलेलं होतं आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं शॅकी हँडरायटिंगमध्ये. शॅकी हँडरायटिंग म्हणजे असं आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी गिफ्टवरती लिहितो ना, हॅपी बर्थडे वगैरे काहीतरी लिहिण्यासाठी, तशा प्रकारे त्या ठिकाणी त्या छोट्याशा काळ्या कलरच्या बॉक्सवरती लिहिलेलं होतं. बघा आता पुढे काय होतं, काय लिहिलं होतं त्या ठिकाणी. मग जीम्सस लास्ट लेटर रिसिव्ड जानेवारी 25, 1915. जिम नावाच्या व्यक्तीचं ते लेटर होतं. जीम्सस लास्ट लेटर म्हणजे जिमने पाठवलेलं शेवटचं पत्र, की जे 25 जानेवारी 1915ला ते लेटर आलेलं होतं. टू बी बुरीड विथ मी व्हेन द टाईम कम्स. आणि ते लेटर काय लिहिलं होतं त्याच्या खाली अजून, की त्या लेटरला कुठं ठेवायचं, ज्यावेळेस मला टू बी बरीड विथ मी व्हेन द टाइम्स कम, ज्यावेळेस माझा मृत्यू होईल त्यावेळेस त्या लेटरला सुद्धा माझ्यासोबत पुरायचं. म्हणजे काय, मी मेल्यावरती त्या ठिकाणी ठेवायचं त्या लेटरला सुद्धा. आता म्हणजे या ठिकाणी हे लेखक म्हणतोय का की मी मेल्यावरती ते ठेवायचं? असं नाही. त्या लेटरवरती, त्या बॉक्सवरती असं लिहिलेलं आहे की जिमने पाठवलेलं हे लेटर माझ्यासोबत, म्हणजे ज्याला ते लेटर पाठवलेलं आहे, जिमने ज्याला पाठवलेलं आहे, तर जिमने कोणाला पाठवलं आहे, कोणाला तरी पाठवलं असेल, तर त्या व्यक्तीने ते लेटर ज्यावेळेस वेळ येईल, मी मरेल, त्यावेळेस ते लेटर माझ्यासोबत पुरून ठेवायचं. बरीड मीन्स पुरणे. तर या ठिकाणी जिम हा नावाचा एक व्यक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याने पत्र लिहिलेलं आहे. कोणाला लिहिलेलं आहे पत्र? हे पत्र तेच आहे की ज्या ठिकाणी लेखकाला ते सापडलेलं आहे. आता बघूया ते पत्र जिमने कोणाला लिहिलं होतं आणि त्या व्यक्तीने ते पत्र त्या बॉक्समध्ये सांभाळून ठेवलेलं आहे आणि असं म्हटलेलं आहे की मी मेल्यावरती ते पत्र मला माझ्यासोबत पुरायचं, कारण की ते जिम्सच लास्ट लेटर आहे. आय न्यू ॲज आय डीड इट दॅट इट वॉज रॉंग ऑफ मी टू ओपन द बॉक्स, बट क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ माय स्क्रुपल्स, इट युजली डज. काय विद्यार्थी मित्रांनो, लेखकाला वाटलं की असं कोणाचं पत्र उघडून पाहणं ही गोष्ट चुकीची आहे, परंतु लेखकाकडनं राहवलं गेलं नाही. लेखकाने काय केलं,
स्क्रुपलस मीन्स फिलिंग्स दॅट मेक यू हेजिटेट टू डू समथिंग रॉंग. म्हणजे लेखक ते उघडणार नव्हता, परंतु पुन्हा लेखकाच्या मनात त्या गोष्टी पुन्हा पुन्हा ह्या होत होत्या आणि लेखकाने ते लेटर उघडायचा प्रयत्न केला. बघा पुढे काय होतं विद्यार्थ्यांनो. इनसाइड द बॉक्स देअर वॉज अन एनव्हलप. आता त्या ठिकाणी ते बॉक्स उघडलं विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच्यात एक एनव्हलप होतं. एनव्हलप म्हणजे काय, ज्या पॉकेटात आपण लेटर टाकतो, असं कव्हर पॉकेट त्याला म्हणतो आपण. ते पॉकेट त्या ठिकाणी होतं त्या बॉक्समध्ये. द ॲड्रेस रेड मिसेस जिम मॅकफर्सन 12 कॉपर ब्रीचेस ब्रिडफोर्ट डोरसेट. मग त्या एनव्हलपवरती काय लिहिलं होतं, त्या ॲड्रेस मिसेस जिम मॅकफर्सन. म्हणजे मिसेस म्हणजे या ठिकाणी कोण, एक महिला. एक महिला म्हणजे जिम नावाच्या व्यक्तीने मिसेस जिम मॅकफर्सन. मग मिसेस जिम मॅकफर्सन कोण असेल मग आता, जिमची मिस्टर जिम ज्याने लिहिलेलं आहे पत्र, त्याची बायको मिसेस जिम मॅकफर्सन. कुठे राहते ती, 12 कॉपर बीचेस ब्रिडपोर्ट डोरसेट. म्हणजे ब्रिडपोर्ट शहरात असलेल्या त्या ठिकाणी ती 12 कॉपर बीचेसला ती राहते. अशा प्रकारचं पत्ता त्या ठिकाणी त्या एनव्हलपवरती लिहिलेलं होतं. आय टूक आउट द लेटर अँड अनफोल्डेड इट. मग लेखकाने ते लेटर काढलं त्या एनव्हलपमधून. इट वॉज रिटन इन पेन्सिल अँड डेटेड ॲट द टॉप डिसेंबर 26, 1914. मग तो लेटर कशाने लिहिलेला होता, पेन्सिलने लिहिलेला होता. वरती काय लिहिली होती तारीख, 26 डिसेंबर 1914. त्या दिवशी तो पत्र लिहिलेलं होतं. आणि पत्र केव्हा मिळालेलं होतं, मग ते मागे तारीख तुम्ही बघितली ना, काय तारीख होती, 25 जानेवारी 1915. आणि पत्र कोणत्या दिवशी लिहिलेलं गेलं होतं, 26 डिसेंबर 1914. गॉट इट स्टुडंट्स. जानेवारी, डिसेंबर नंतर लगेच जानेवारी येतं म्हणून वर्ष बदललेलं आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर ते पत्र त्या ठिकाणी मिसेस जिम मॅकफर्सन म्हणजे मिस्टर जिमच्या बायकोला ते मिसेस जिम मॅकफर्सनला मिळालं होतं. असं लेखकाने ते वाचलं, बघितलं, त्यात पत्ता काय लिहिला होता. अशा प्रकारे या ठिकाणी पेज नंबर 9 आणि 10मध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की लेखकाने टेबल घेतला, त्या टेबलला दुरुस्त करायच्या हिशोबाने त्याने बघितलं, त्या ड्रॉवर्स उघडल्या, त्या ड्रॉवरच्या शेवटच्या ड्रॉवर उघडत नव्हतं, त्याने ते उघडलं. त्या ठिकाणी अजून एक छोटंसं ड्रॉवर होतं. त्या ड्रॉवरमध्ये एक ब्लॅक कलरचा बॉक्स लेखकाला सापडला. त्या बॉक्समध्ये पत्र होतं लिहिलेलं. त्या बॉक्सवरती लिहिलेलं होतं जिम्सच लास्ट लेटर. अशा प्रकारे त्या ठिकाणी ते लेटर या ख्रिसमस डेच्या दिवशी लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्या ठिकाणी 26 डिसेंबर 1914ला ते लेटर लिहिलेलं आहे आणि ते लेटर 25 जानेवारी 1915ला ते मिळालेलं आहे. मग ते लेटर जिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या बायकोला लिहिलेलं आहे. आता त्याच्या बायकोला त्याने त्या लेटरमध्ये काय लिहिलेलं असेल बरं. आतापर्यंत तर फक्त आपण त्याच्यावरती पत्ता लिहिलेला बघितला आणि ते व्यक्ती कोण आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतली. आता मिस्टर जिमने मिसेस जिम मॅकफर्सनला त्या पत्रात काय लिहिलेलं असेल बरं, मग हे आपण पुढच्या भागात अभ्यासूया. मग त्याच्यासाठी या पहिल्या भागाचे काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहेत आणि मला सेंड करायचे आहेत तपासण्यासाठी. मग पहिल्या भागातले प्रश्न काय आहेत बघा. व्हॉट डीड द ऑथर फाइंड इन अ जंक शॉप. जंक शॉपमध्ये ऑथरला काय सापडलं, काय लेखकाने पाहिलं. व्हॉट डीड ही फाइंड इन अ सिक्रेट ड्रॉवर. त्या सिक्रेट ड्रॉवरमध्ये लेखकाला काय सापडलं, काय पाहिलं लेखकाने. हू डू यू थिंक हॅड पुट इट इन देअर. तुम्हाला काय वाटतं की ते पत्र त्या ड्रॉवरमध्ये कोणी ठेवलं असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पेज नंबर 9 आणि 10वरचं या ठिकाणी लेसनची माहिती बघितली. ठीक आहे, थँक्यू.